कोण होता हा? म्हणजे काल बागेत भेटलेला मुलगा हाच होता आणि ते चिठ्ठीतलं बिलवरचं अक्षर पण सेम होतं, म्हणजे दूध सुद्धा याने दिलं. अजब आहे. सकाळी दूध टाकणारा माणूस आता इथे ऑफिसमध्ये कसा? चहा थंड होतोय. थँक्यू काका. मॅनेजर साहेबांनी बोलवलेलं. सर, त्या कस्टमरने खूप छोट्या गोष्टीचा इश्यू केला सर. त्यांनी नानची ऑर्डर दिली होती म्हणून आपण नान सर्व केला, पण नंतर त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांनी कुलचा सांगितला होता. त्यावरून त्यांनी आरडाओरडा सुरू केला. आजूबाजूचे कस्टमर्स पण डिस्टर्ब होत होते. मी खूप शांतपणे सिच्युएशन हँडल केली होती सर. त्यांना ऑर्डर बदलूनही दिली होती, पण तरी पण त्यांनी कंप्लेंट केली सर. आपली खरंच काही चूक नव्हती सर. सर, तुम्ही हवं तर सीसीटीव्ही फुटेज चेक करा किंवा आपल्या स्टाफ कडून माहिती करून घ्या. माहिती तर काढावीच लागेल तिची. कोणाची सर? अर्पिता मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन. आमच्या सगळ्या स्टाफला तुमचं जेवण खूप आवडलेलं आहे, त्यामुळे आम्ही तुमची ऑर्डर कन्फर्म करत आहोत. काय आता तुम्हाला आमच्या सगळ्या स्टाफसाठी डबे घेऊन यायचे आणि तुमचं पेमेंट महिन्याच्या महिन्याला मिळत जाईल. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, आजच्या जेवणाच्या डब्याचं मी कॅशमध्ये तुम्हाला पेमेंट करेन. हे घ्या. थँक्यू सो मच. नाही, थँक्यू नाही, पैसे मोजून घ्या. नाही, ठीक आहे. नाही, व्यवहार आहे, प्लीज मोजून घ्या. बरं. सर, अहो हे तर जास्त आहेत. माहिती आहे मला, थोडा ऍडव्हान्स दिलाय. अहो आयत्या वेळी एवढ्या सगळ्या स्टाफचे डबे तुम्हाला घेऊन यायचे, तयारी करायला थोडे पैसे लागतीलच ना, म्हणून ऍडव्हान्स दिलाय. सर, थँक्यू सो मच. खरंच याने खूप मदत होईल. तुमचे खूप आभार. मॅडम, वाउचरवर सही करा ना. हां. थँक्यू बाप्पा. प्रत्येक वेळी मदतीला धावून येतोस. कायम असाच सोबत राहा. या रेग्युलर ऑर्डरमुळे खूप प्रॉब्लेम सुटणार आहेत. मी आपल्या हे काम कर, बाहेर जा. बाहेर स्टाफ रूम मध्ये तुला एक मुलगी दिसेल. त्या मुलीला सांग मी तिला माझ्या केबिन मध्ये बोलवलंय. ओके सर. त्यांचं नाव माहित नाही, पण मग सर ओळखू कसं त्यांना? ओळखशील. त्या मुलीला बघता क्षणी तू ओळखशील की ही मुलगी तीच आहे. हजारो मुलींच्या गर्दीतही ती मुलगी उठून दिसेल. कारण तिचं सौंदर्य, तिचा स्वभाव, तिची सिम्प्लिसिटी, तिच्या डोळ्यात ना एक इनोसन्स कळेल तुला लगेच पाहता क्षणी. जा. हॅलो, जा. ओके सर. मिसेस विराज कामत. मिसेस विराज कामत.